Okay. Good morning, all the students. Today we are going to continue our lesson, that is love story. In the previous lecture, we had seen that the mother sparrow had hit the fan and she thrown away in the corner. After that, the writer came there and just picked her into her palm, and she, after that, she came to know, the writer came to know that she has died. Then she was quite, what I can say, worried about the baby child. And she, at that time, she didn't know whether the father sparrow look after her baby, the baby child or not. That's why she took the nest of the sparrows down and put that nest into the cardboard box, and she also cleaned that nest, and she brought some grass outside of the garden, and she just sprayed the wool into that nest, and she used to feed, she used to just give the, what I can say, the things of eating to that baby sparrow, and she used to change the cotton wool twice a day, because that baby sparrow, she marked out the cotton wool area as a bathroom. इथपर्यंत आपण पाहतो. Now let us start another paragraph. And the father, and we didn't know up to now where the father is. Up to now आपल्याला माहीतच नव्हतं की नेमके तो जो मेल स्पॅरो राहतो, तो मेल स्पॅरो कुठे आहे हे आपल्याला माहीतच नव्हतं. बरोबर आहे. तर आता लेखिका त्यांच्याबद्दल सांगतात, अँड द फादर, he came in that morning and couldn't find his wife or his nest. So in the next morning, the father sparrow came into the house of the writer, but he was unable to find, he couldn't find his wife as well as the nest. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो फादर स्पॅरो कवयित्रीच्या लेखिकेच्या घरामध्ये प्रवेश करतो, तेव्हा त्या फादर स्पॅरोला त्याची पत्नी सुद्धा दिसत नाही आणि घरट सुद्धा दिसत नाही. Completely confused, he flew in low circles, poking his beak. पोक म्हणजे चोच मारणे म्हणतो आपण त्याला. पोक म्हणजे रुतवणे, चोच. Poking his beak behind each painting and coming back again and again to the camels in case he had made a mistake. So when he entered into the house of the writer, he was unable to find his wife and his nets. So he was confused completely. आता त्याचा फार गोंधळ उडालेला असतो, and he flew in a low circles, आणि तो त्या संपूर्ण घरामध्ये असे लो सर्कल्स म्हणजे खालून 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 फिरत असतो. पोकिंग हिज बीक बिहाइंड ईच पेंटिंग, अँड व्हाईल फ्लाइंग इन टू दॅट हाऊस ही वॉज पोकिंग हिज बीक. त्याची जी चोच असते, त्याची चोच तो त्या पेंटिंगला इकडे तिकडे मारत असते, म्हणजे त्याच्या मागचा उद्देश हाच असतो. अँड कमिंग बॅक अगेन अँड अगेन टू द कॅमेल्स इन केस ही हॅड मेड अ मिस्टेक. आणि तो त्या कॅमेलच्या पेंटिंग कडे येत असतो, कारण की त्याला असं वाटत असते, माझ्याच्याने गलती तर होत नाही ना, माझं घरट मला का दिसत नाही, किंवा माझी पत्नी मला का दिसत नाही, अशा गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये तो असतो. ही सॉ हिज डॉटर बट पेड लिटिल अटेन्शन. लिटिल अटेन्शन म्हणजे थोडा वेळ पाहणे, फक्त जास्त लक्ष न देणे. पेड लिटिल अटेन्शन बिकॉज हिज ओन फिअर्स वेअर सो ग्रेट. बट नाउ he saw his daughter, but he paid little attention towards his daughter because his own fears were so great. म्हणजे तो आता त्याच्या स्वतःच्या मुलीला पाहतो, परंतु स्वतःची मुलगी दिसल्यानंतर तो त्या मुलीकडे जास्त लक्ष देत नाही. म्हणजे स्वतःची मुलगी आहे, जिवंत आहे, इथेच आहे असं त्याला वाटते, परंतु त्याची जी भीती असते, त्याला आतापर्यंत त्याचं घरटही दिसत नसते, त्याची पत्नीही दिसत नसते, त्याच्या घरट न दिसण्याची भीती आणि त्याची पत्नी न दिसण्याची भीती त्याला अधिक असते, आणि म्हणून तो गोंधळल्यासारखा होतो. बाय द आफ्टरनून he had brought in another lady. So in the morning he was quite confused, but
then he was able to see his daughter, and but still there was a fear in his mind. म्हणजे सकाळी तो येतो, गोंधळल्यासारखा असतो, त्याला त्याचं घरटही दिसत नाही, त्याची पत्नी दिसत नाही, परंतु नंतर त्याची मुलगी दिसते आणि नंतर त्याची भीती थोडी कमी होते. बाय द आफ्टरनून ही हॅड ब्रॉट इन अनदर लेडी. आता त्याच दिवशी दुपारी काय होते, ही हॅड ब्रॉट इन अनदर लेडी. दुपारपर्यंत तो दुसरी म्हणजे एक फिमेल स्पॅरोला, दुसऱ्या फिमेल स्पॅरोला तो घेऊन येतो. बोथ ऑफ देम वेअर बिझी बिल्डिंग अनदर नेस्ट इन द सेम प्लेस. And male sparrow and that male sparrow, both of them were quite busy in making another nest for them. आता जेव्हा तो दुसऱ्या फिमेल स्पॅरोला घेऊन येतो तेव्हा ती दुसरी फिमेल स्पॅरो आणि हा मेल स्पॅरो हे दोघंही एक दुसरं घरट म्हणजे त्याच जागेवर दुसरं घरट बांधण्यामध्ये मग्न झालेले असतात. I saw wife number 2 settle down at the edge, EDGE, edge म्हणजे काठ, at the edge of the cardboard box, and I was so happy that she was feeding the baby. So the writer told here that she saw wife number 2 settle down and at the edge of cardboard box. म्हणजे आता लेखिकेला या गोष्टीचा खूप आनंद होतो की जी पत्नी नंबर 2 असते, त्या चिमण्याची पत्नी नंबर 2 असते, ती त्या कार्डबोर्ड बॉक्स मध्ये म्हणजे स्वतःला सेटल झाल्यासारखी वागत असते, ती तिथं स्थिरावते. अँड द रायटर वॉज सो हॅपी दॅट शी वॉज ऑल्सो फीडिंग द बेबी. आणि लेखिकेला या गोष्टीचा जास्तच आनंद होतो की ती जी फिमेल स्पॅरो राहते, ती फिमेल स्पॅरो त्या चिमणीच्या पिलाला थोडं थोडं अन्न भरवत असते आणि म्हणून लेखिकेला या गोष्टीचा खूप आनंद होतो. बट नो, शी वॉज मियरली मीन्स केवळ, पुलिंग आउट ग्रास फ्रॉम द नेस्ट टू मेक हर ओन. बट नो, शी वॉज मियरली पुलिंग आउट ग्रास फ्रॉम द नेस्ट टू मेक हर ओन. परंतु त्याच वेळेला ती जी चिमणी असते, ती चिमणी या घरट्याचं गवत काढून म्हणजे पुल करत असते, ओढत असते आणि तिचं स्वतःचं घरट बनवत असते. आय होप दॅट यू अंडरस्टूड धिस. वन डे लॅटर द मोस्ट हॉरिबल थिंग हॅपन. हॉरिबल म्हणजे भयानक. वाईफ नंबर 2 फ्लीव इनटू द फॅन अँड डाइड. सो व्हॉट हॅपन नेक्स्ट? One day later, the most horrible thing happened. After that day, when the wife number 2 came into the house of the writer, at that time she started to build her own nest and she also started to feed that baby child. And after that day, the most horrible thing happened. म्हणजे ज्या दिवशी ती त्या चिमण्याबरोबर येते त्या दिवशी तो चिमणा आणि चिमणी म्हणजे वाईफ नंबर 2 आणि चिमणा त्यांचं स्वतःचं घरट बांधण्यात व्यस्त असतात. नंतर कवयित्रीला लेखिकेला या गोष्टीचा सुद्धा आनंद होतो की ती जी चिमणी राहते, वाईफ नंबर 2 राहते, ती वाईफ नंबर 2 त्या छोट्याशा पिलाला सुद्धा भरवत असते किंवा अन्न खाऊ घालत असते. परंतु त्या दिवसानंतर लेखिका म्हणतात की द मोस्ट हॉरिबल थिंग हॅपन. खूप भयानक गोष्ट घडते. Wife number 2 flew into the fan and died, just like the wife number 1. The wife number 2 also flew. That wife number 2 also flew into the fan and died. म्हणजे जेव्हा वाईफ नंबर 2 उडून बाहेर जायचा प्रयत्न करत असते तेव्हा ती सुद्धा फॅनला जाऊन धडकते आणि तिचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू होतो. At least I think that's what happened because I found her on my bed. So writer told that at least I think that's what happened because I found her on my bed. म्हणजे लेखिकेला वाईफ नंबर 2 मृत झालेली आहे, मृत पावलेली आहे हे का कळते? कारण की तेव्हा लेखिकेला काहीही आवाज येत नसतो. कारण की जेव्हा वाईफ नंबर 1 मरते तेव्हा लेखिका तिथंच रीडिंग रूम मध्ये बसलेल्या असतात. परंतु आता लेखिका तिथं नसतात आणि म्हणून त्या दुसऱ्या चिमणीचं काय झालं हे लेखिकेला कळलंही नसतं. परंतु ती चिमणी मरून म्हणजे फॅनला लागल्यानंतर फॅनच्या स्पीड
मुळे ती चिमणी त्या बेडवर येऊन पडते. बट देअर वेअर नो मार्क्स अँड द फॅन हॅड नॉट बीन ऑन. परंतु काय होते बघा, बट देअर वेअर नो मार्क्स अँड द फॅन हॅड नॉट बीन ऑन. पण लेखिका असं सांगतात की देअर वेअर नो मार्क्स ऑन द बॉडी ऑफ द स्पॅरो अँड मोर ओव्हर द फॅन वॉज नॉट गोइंग ऑन और द फॅन वॉज नॉट ऑन ऍट दॅट टाइम. म्हणजे त्या चिमणीच्या बॉडीवर कुठल्याही मार्क्स म्हणजे खुणा नसतात आणि तेव्हा फॅन सुद्धा सुरू नसतो. एनिवे द फादर हॅड बीन widowed for the second time in 3 days. So writer told that anyway, whatever the matter may be behind the death of that second female sparrow, but the father had been widowed for the second time in 3 days. परंतु तो जो फादर स्पॅरो असतो तो 3 दिवसामध्ये दुसऱ्यांदा विधूर झालेला असतो. म्हणजे त्याच्या दोन पत्नी 3 दिवसांमध्ये मरण पावलेल्या असतात. एनिवे he could not understand it, but he was unable to understand the reason behind his views deaths. परंतु त्याच्या पत्नी का मरत आहे हे कारण त्याला कळत नसते. He slept outside at night even though my bedroom door was open. So on the next day or on the same day he slept outside at night. त्या दिवशी रात्रीला सुद्धा तो चिमणा बाहेरच झोपतो. इव्हन दो माय बेडरूम डोअर वॉज ओपन. म्हणजे जरी लेखिकेचं बेडरूमचा दरवाजा उघडा असला तरी सुद्धा तो चिमणा, म्हणजे लेखिका यामुळेच त्यांच्या बेडरूमचा दरवाजा ओपन ठेवतात की त्यांना असं वाटते की कदाचित तो चिमणा येईल, परंतु तो चिमणा येतच नाही, तो बाहेरच झोपतो. And flew in at about 6 in the morning to be with his wife and child again. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच he just entered right at 6 in the morning. सकाळी 6 वाजता तो त्या रूम मध्ये येतो to be with his wife and child again. म्हणजे त्याला असं वाटते की आपली पत्नी आणि आपलं लहानस पिलू तिथं असेल म्हणून त्यांच्यासोबत जाऊन आपण sorry, this time he brought his another wife. यावेळेस काय होते की तो तिसऱ्या चिमणीला घेऊन येतो. म्हणजे त्या चिमण्याला स्वतःच्या बाळाची काळजी राहतेच म्हणून तो प्रत्येक वेळेला एक नवीन चिमणी आणते आणि म्हणून तो दुसऱ्या दिवशी सकाळीच 6 वाजता एका दुसऱ्या चिमणी सोबत येतो. बट हिज न्यू वाईफ हॅड डिसअपियर्ड. Sorry. So this time he did not come with another sparrow, but what happened? He didn't know what was happened with his second wife. That's why means to find his wife and daughter, he came early in the morning, right at 6 in the morning, and he just find here and there to his wife and daughter, but his new wife had disappeared as well. परंतु त्याची नवीन पत्नी सुद्धा डिसअपियर्ड म्हणजे नाहीशी होते. त्याची पत्नी सुद्धा त्याला दिसेनासे होते. I heard a bird cry for the first time in my life, and at that time that male sparrow became so much sad, and he was doing chirping sound here and there. आणि तेव्हा लेखिका असं म्हणते की I heard a bird cry for the first time in my life. लेखिका म्हणतात की मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये, तोच पहिला दिवस होता, मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये एखाद्या चिमण्याला किंवा एखाद्या पक्षाला रडताना पाहिलं होतं. The male perched on the edge of the camel painting. So the male sparrow, perch means sit. The male sparrow sit on the edge of the camel painting. आता तो जो मेल स्पॅरो राहतो किंवा फादर स्पॅरो राहतो त्या कॅमेलच्या एका एजवर, एका काठावर तो तिथं बसलेला असतो. हिज न्यू नेस्ट हाफ फिनिश्ड. आणि त्याचं जे एक दुसरं नवीन घरटं असते ते अर्ध बांधून झालेलं असते. अँड अटर्ड सच लॉंग स्वीट dulcet sorrowful note. आणि
तो त्या कॅमेलच्या पेंटिंगच्या काठावर बसून he was uttering such long then sweet dulcet sorrowful notes. म्हणजे तो त्या कॅमेलच्या पेंटिंग वर बसून रडत असतो, अक्षरशः चिव 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 करत असतो आणि त्याचं दुःख लेखिकेला समजते. आय हॅड टीअर्स इन माय आईज. आणि त्याचं ते ओरडणं बघून, त्याचं ते चिवचिव करणं बघून, त्याच्या जीवाचा आकांत बघून, त्याचं दुःख बघून लेखिका म्हणतात आय हॅड टीअर्स इन माय आईज. त्याचं ते सगळं दुःख बघून लेखिकेच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येते, अश्रू येतात. ही कॉल्ड अँड cried for half a day and then he flew out to find another lady. So he called his wife. He cried for his wife for half a day and then he flew out to bring another lady. जवळपास दुपारपर्यंत, सकाळपासून दुपारपर्यंत तो त्याच्या पत्नीला आवाज देत होता, तो रडत होता, तो दुःख व्यक्त करत होता आणि जवळपास अर्धा दिवस पर्यंत तो रडतच राहिला, त्याच्या पत्नीला बोलवतच राहिला आणि नंतर मात्र तो दुपारच्या नंतर he flew out to bring another lady. तो बाहेर जातो जेणेकरून आपण दुसरी फिमेल स्पॅरो घेऊन येऊ असं तो मनोमन ठरवतो. No one would enter the room. A female came as far as the door and then backed away. But what happened? No one would enter the room. आता त्या रूम मध्ये त्या चिमण्या बरोबर कोणीही येत नव्हतं. A female came as far as the door and then backed away. Means another female came with him, but that female came as far as the door, up to the door, that another lady came and then she backed away. दरवाजापर्यंत दुसरी चिमणी त्या चिमण्याबरोबर येते आणि दरवाजापर्यंत आल्यानंतर मात्र ती दुसरी चिमणी त्या दरवाजापासूनच निघून जाते. द फादर गेव अप. टू गिव्ह अप म्हणजे सोडून देणे आणि गेव अप म्हणजे सोडले, त्याग करणे म्हणतात. द फादर गेव अप अँड देन ही अपियर्ड टू मेक अप हिज माइंड अबाउट समथिंग. आता सरते शेवटी त्या चिमण्या बरोबर कोणतीही चिमणी यायला तयार नसते, म्हणून त्या चिमण्यानं कोणत्याही चिमणीला त्याच्यासोबत आणण्याचा जो प्रयत्न असतो तो प्रयत्न आता सोडून दिलेला असतो. अँड देन ही अपियर्ड टू मेक अप हिज माइंड अबाउट समथिंग. And then it seemed that male sparrow has made up his mind about something. परंतु नंतर असं वाटते की त्या चिमण्याने सुद्धा त्याचा माइंड त्या पद्धतीनं बनवलेला असतो. कोणत्या पद्धतीनं बनवलेला असतो तो बघू आपण. फ्रॉम नाऊ ऑन ही वुड डिवोट हिमसेल्फ. डिवोट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? डिवोशन, त्याग करणे. डिवोशन म्हणजे त्याग करणे. From now on, he would devote himself to his little daughter. Means at that time he decided that he would devote his entire life. He will devote his entire life by taking the care of his little daughter. तेव्हा त्या चिमण्याने ठरवलेलं राहते की माझं जे उर्वरित जीवन आहे हे माझं जीवन मी माझ्या लहान बाळाची, लहान मुलीची सेवा करण्यामध्ये, इन द सेन्स तिची काळजी घेण्यामध्ये मी माझं पूर्ण जीवन घालवील असा निश्चय तो चिमणा करतो. फॉर द नेक्स्ट 5 days ही वॉज द बेस्ट फादर आय हॅव एव्हर सीन. आता नंतरचे 5 दिवस नंतरचे 5 दिवस लेखिका सांगतात. फॉर द नेक्स्ट 5 days ही वॉज द बेस्ट फादर आय हॅव एव्हर सीन. म्हणजे लेखिका सांगतात की पुढचे 5 दिवस तो चिमणा त्याच्या मुलीची एवढी काळजी घेतो की एवढी काळजी म्हणजे मी असे कोणतेही वडील पाहिले नसतील की ते वडील त्यांच्या स्वतःच्या मुलीची एवढी काळजी घेतील असे वडीलच मी आतापर्यंत पाहिले नव्हते. तर एवढी काळजी तो चिमणा स्वतःच्या मुलीची घेतो. ॲज नम ग्रीव अँड डेव्हलप फीदर्स अँड अ पर्सनॅलिटी. आता 4-5 दिवसामध्ये नम आता थोडी वाढलेली राहते, चिमणीचं पिलू वाढलेलं राहते. अँड डेव्हलप फीदर्स अँड पर्सनॅलिटी. हळूहळू त्या चिमणीच्या अंगावर केस म्हणण्यापेक्षा छोटे पंख आलेले असतात, पीस आलेले असतात. अँड अ पर्सनॅलिटी. आणि तिची आता जी पर्सनॅलिटी, एक व्यक्तित्व जे असते, व्यक्तिमत्व एखाद्या चिमणीचं किंवा कोणाचे, तर त्या चिमणीचं व्यक्तिमत्व त्या चिमणीला आलेलं असतं. ही हॉवर्ड राऊंड हर.
हॉवर म्हणजे घिरट्या घालणे, HOVER. हॉवर म्हणजे घिरट्या घालणे. सो नाउ ही हॉवर्ड राऊंड हर. आता तो जो चिमणा असतो तो चिमणा तिच्या सभोवताल अशा घिरट्या घालत असतो. आय वॉज द ओनली वन आय वॉज द ओनली वन अलाउड टू फीड हर. फक्त लेखिकेच्या घरामध्ये लेखिकाच अशी होती की तो चिमणा लेखिकेला त्या चिमण्याच्या पिलाजवळ जाऊ देत असायचा आणि त्याच्या पिलाला अन्न खाऊ म्हणजे लेखिकेला खाऊ घालू देत होता. In the morning, I put her on the palm of my hand and slowly showed her round the room while the father flew alongside. So what happened in the next morning? What writer did? Writer just picked up that baby child, a baby sparrow, and put that baby sparrow on the palm of the writer and of the palm of her hand, and slowly the writer showed her around the room while the father flew alongside. आणि त्या चिमणीला मग स्वतःच्या तळहातावर ठेवून लेखिकेनं त्या चिमणीला संपूर्ण घर फिरवलेलं असते. तेव्हा चिमणा बाहेर गेलेला असतो. She developed little fits of temper. She developed little fits of temper. If she didn't like the food, she screeched and spat it out. See now. She developed little fits of temper. आता त्या चिमणीच्या पिलाला थोडा थोडा राग यायला सुरुवात झाली होती. म्हणजे त्याला एखादी गोष्ट आवडली नाही तर त्याला राग येत होता. If she didn't like the food, she screeched म्हणजे चिवचिव करणे. And spat it out. म्हणजे जर त्या चिमणीच्या पिलाला ते एखादा अन्न पदार्थ खायला आवडला नाही तर ते चिमणीचं पिल्लू चिवचिव करत असायचं आणि जे अन्न त्यांनी घेतलेलं असायचं ते अन्न थुंकून बाहेर टाकत असायचं. आय हॅड टू व्हॅरी द डाएट. परंतु लेखिका त्या चिमणीच्या पिलाला डाएट किंवा अन्न आवडलं पाहिजे म्हणून लेखिका काय करत असायच्या की वेगवेगळ्या पद्धतीचा आहार त्या चिमणीच्या पिलाला लेखिका देत असायच्या. सी बीट माय फिंगर्स वेन द फूड फिनिश्ड. आणि जेव्हा मग काय होऊ लागलं दिवसानुदिवस, जेव्हा त्या चिमणीच्या पिलाच्या तोंडामधलं अन्न संपलं तर मग ते चिमणीचं पिलू काय करायचं, लेखिकेच्या बोटाला असं बीट करायचं म्हणजे चावायचं त्याच्या चोचेने. ते पिल्लू म्हणजे त्याचं अन्न खाऊन संपल्यानंतर लेखिकेच्या बोटाला किंवा हाताला चावत असायचं. When she liked the food, she ate enormous amounts and a white tumor grew at the side of her through where she stuffed her extra food. आणि जेव्हा when she liked the food, she ate enormous amount. जेव्हा त्या चिमणीच्या पिलाला एखादा पदार्थ आवडत असायचा तेव्हा तो पदार्थ ते चिमणीचं पिलू खूप मोठ्या प्रमाणात खात असायचा. इनॉर्मस अमाउंट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात. अँड अ व्हाईट ट्युमर म्हणजे त्या चिमणीच्या पोटाची जागा. अँड अ व्हाईट ट्युमर ग्रीव ॲट द साइड ऑफ हर थ्रू वेअर शी स्टफ्ड हर एक्स्ट्रा फूड. आणि जे ट्युमर असते चिमणीच्या पोटाची जागा जिथं एक्स्ट्रा फूड ते जमा करून ठेवत असतात तो ट्युमर मग वाढलेला दिसत असायचा. And all throughout the father finished his nest and kept vigil. Kept vigil means to keep watch, ध्यान ठेवणे over his daughter. And all throughout the father finished his nest. मग ते जे वडील राहतात किंवा मेल स्पॅरो राहतो त्यांनी काही दिवसामध्ये त्याचं दुसरं सुद्धा घरटं बांधलेलं राहते, संपवलेलं राहते, बांधणं संपवलेलं राहते. And he used to keep vigil over his daughter. आणि मग फक्त त्या चिमण्याला एकच काम असते आणि ते काम म्हणजे स्वतःच्या पिलावर लक्ष ठेवायचं. सो हिअर आय वुड लाईक टू स्टॉप. थँक यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी पेशंटली. जस्ट अ मिनिट. Thank you very much for listening me patiently. Thank you.